हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयकावर आज चर्चा होणार. शेतकऱ्यांच्या मदतीबाबतही आज चर्चेची शक्यता. मुंबई अधिवेशनात झालेल्या गोपीचंद पडळकर जितेंद्र आव्हाड समर्थकांच्या राड्याचा अहवाल तयार. आज विधिमंडळ सुरक्षा रक्षक गोपनीय अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवणार. नागपूर अधिवेशनात विनापास घुसणाऱ्यांचा सुळसुळाट. एक कॅबिनेट मंत्री आणि 15 आमदारांनीच सोबतच्या व्यक्तीला विनापास प्रवेश दिला. अशोक उईकेंसह प्रकाश सुर्वे, परिणय फुके, योगेश टिळेकरांच्या नावांचा समावेश. नागपुरातील नेत्यांच्या हुरडा पार्टीत राहुल नार्वेकरांनी गाणं गायलं. एक दिन मिट जाएगा माटी के मोल गाण्याला मुख्यमंत्र्यांकडूनही दाद. मंगलप्रभात लोढांकडून हुरडा पार्टीचं आयोजन. अधिवेशनातील पैशांच्या व्हिडिओचे पडसाद थेट संसदेपर्यंत. नोटबंदी असूनही एवढा पैसा येतो कुठून? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. तर ठाकरेंच्या कर्जत फार्म हाऊसमध्ये कोट्यवधींची माया. नितेश राणेंचा गंभीर आरोप.